मित्रांनो, मी नाशिक जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा खेडेगावाचा आहे आणि मी एक साधारण कुटुंबातून आहे. पण शिक्षणासाठी मी नाशिकमध्ये भाड्याच्या खोलीत राहायचो. त्यावेळी मी डी.एड. शिक्षण घेत होतो. मी खोलीत एकटाच राहायचो कारण मला एकटं राहायला आवडते. मी ज्या घरात राहायचो तिथेच दुसरं एक कुटुंब भाड्याने राहायचं. त्यात एक बाई होत्या ज्याचं नाव वनिता होतं. वय साधारण 35 वर्ष होतं. त्या दिसायला माझ्या मामीसारख्या सुंदर व भरदार शरीराच्या होत्या, म्हणून मी त्यांना मामी म्हणायचो. मी त्यांना पहिल्यांदाच पाहिलं तेव्हा मी आतून खुश झालो होतो, कारण एवढी सुंदर स्त्री माझ्या घराच्या शेजारी होत्या. पण मी पुढे त्या मामीने मला जे काही दिलं ते मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. मित्रांनो, त्याचा नवरा एका कॉलेजात शिक्षक होते, जे नाशिकपासून दुसऱ्या गावी कामाला होते. त्यांना 2 मुलं होती जी शाळेत शिकायची. वनिता मामी खूप मोकळ्या स्वभावाच्या होत्या. त्यांच्याशी ओळख व्हायला वेळ लागली नाही. रोज आमचं बोलणं व्हायचं, पण मी कधी त्यांना त्या वेगळ्या नजरेने कधी पाहिलं नव्हतं. माझ्या खोलीसमोरच त्यांची खोली होती आणि बाथरूम कॉमन होतं. माझ्या परीक्षा जवळ आल्या होत्या, म्हणून अभ्यासासाठी सुट्टी होती. त्यावेळी मी बहुतेक वेळ खोलीतच असायचो. वनिता मामी सकाळी सगळे गेल्यावर माझ्या खोलीसमोर कपडे धुण्यासाठी यायच्या. तेव्हा आमचं बोलणं व्हायचं. एकदा त्यांनी माझा मोबाईल मागितला, कारण त्यांना कुठेतरी कॉल करायचा होता आणि त्यांचा मोबाईलमध्ये बॅलन्स संपलं होतं. मी मोबाईल दिला. मग मी अंघोळ करून मोबाईल परत घेऊन जेवायला मेसवर गेलो. तेव्हा मला एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. मी उचलला, पण समोरून कोणी बोललं नाही. मी फोन कट केला. थोड्या वेळाने पुन्हा त्या नंबरवरून कॉल आला. मी उचलला तर एक गोड आवाज आला, हॅलो, ओळखलं का? मी म्हणालो, नाही. त्या म्हणाल्या, अरे, तुम्ही तर आम्हाला विसरलात. मी गोंधळलो. माझी तर कोणत्याही मुलीशी मैत्री नाही. मग ही कोण? मी विचारलं, तुम्ही कोण? पण कॉल कट झाला. मी अस्वस्थ झालो. कोण असावं हे? दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे ब्रश करत खोलीच्या दारात बसलो. वनिता मामी कपडे धुण्यासाठी आल्या. माझ्याकडे पाहून त्या हसल्या. मीही हसलो. मग त्या कपडे धुवायला लागल्या. आमचं बोलणं सुरू होतं, पण आज त्या जरा जास्तच मोकळेपणाने बोलत होत्या. मी त्यांच्याकडे पाहत होतो. मला त्यांचं व्यक्तिमत्व दिसत होतं आणि माझी नजर वारंवार तिकडेच जायची. मी तर अजून एकदा पण सुंदर वेळेचा अनुभव घेतला नव्हता, त्यामुळे मला खूपच विचित्र वाटत होतं. माझी नजर त्यांच्यापासून हटत नव्हती. त्यांनीही हे लक्षात घेतलं, पण त्या काही बोलल्या नाहीत. असंच 2-3 दिवस गेले. आता माझे विचार त्यांच्याबद्दल बदलत होते. मी त्यांच्याकडे जास्त आकर्षित होत होतो. काही ना काही कारण काढून त्यांच्याशी बोलत राहायचो. कदाचित त्यांचंही असंच काहीसं झालं होतं. एकदा संध्याकाळी त्यांच्या खोलीत काही पॅकिंग चाललं होतं. मी विचारलं, मामी, तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का? त्या म्हणाल्या, मामा आणि मुलं 5 दिवसासाठी गावाला जाणार आहेत. मी एकटीच घरी असेन. मला हेच हवं होतं. रात्री मामा आणि मुलं निघून गेले. मी जेवायला जायला निघालो. तेव्हा मामींनी विचारलं, कुठे चाललास? मी म्हणालो, जेवायला. त्या म्हणाल्या, मी जेवण बनवते, माझ्यासोबतच जेव. मी हो म्हणालो. मी माझ्या दारात बसलो आणि त्या समोर उभ्या होत्या. मी म्हणालो, तुम्हीही बसा. त्या माझ्या शेजारी बसल्या. दार लहान होतं, त्यामुळे त्या माझ्याशी जवळजवळ चिटकून बसल्या. मला विचित्र वाटत होतं आणि थंडीतही घाम येत होता. त्यांनी मला पाहिलं आणि विचारलं, इतक्या थंडीत तुला घाम कसा काय? मी असंच म्हणून टाळलं. मग त्या जेवण बनवायला गेल्या.
मीही त्यांच्या मागे स्वयंपाकघरात गेलो. त्या खाली बसून चपात्या करत होत्या आणि मी त्यांच्याकडे टक लावून पाहत होतो. त्यांना हे समजलं, पण त्या आपल्या कामात मग्न होत्या. आम्ही एकत्र जेवलो, थोडं बोललो आणि मग मी माझ्या खोलीत झोपायला गेलो. रात्री 11 वाजले तेव्हा कुणीतरी दार ठोठावलं. दार उघडलं तर समोर वनिता मामी. त्या म्हणाल्या, मला झोप येत नाहीये. मलाही झोप येत नव्हती, कारण मी त्यांच्याच विचारात होतो. मी विचारलं, मी काय करू? त्या म्हणाल्या, चल माझ्या खोलीत बसून गप्पा मारू. आम्ही त्यांच्या बेडरूममध्ये गेलो. त्या बेडवर लेटल्या आणि मी त्यांच्या शेजारी बसलो. गप्पामध्ये मी त्यांना त्या अनोखी कॉलची गोष्ट सांगितली. त्या मनातल्या मनात हसत होत्या. मला वाटलं काहीतरी गडबड आहे. मी त्या नंबरवर कॉल केला आणि त्यांची पोल उघड झाली. त्या मला म्हणाल्या, असंच मजेसाठी केलं होतं. मीही मजेत म्हणालो. त्या कॉलमुळे मी काय काय स्वप्न पाहिली त्या विचारू लागल्या. कसली स्वप्न? बोलता बोलता मी हळूहळू त्यांच्या शेजारी लेटलो. आमचं हसणं खिदळणं चालू होतं. त्यांच्या शेजारी लेटल्याने माझ्या मनात काहीतरी होत होतं आणि माझी भावना दाटून आलेली दिसत होती. तेवढ्यात लाईट गेली. दोघांच्या मनात प्रभाव निर्माण झाला होता. पण पुढे पुढाकार कोण घेणार? वनिता मामी म्हणाल्या, मेणबत्ती आणते आणि उठल्या. उडताना त्याचा हात सटकला आणि त्या माझ्यावर पडल्या. मी त्यांना आधार देण्याच्या बहाण्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाला धरून उठवायला लागलो. तेव्हा माझी भावना त्यांच्या जीवनावर घासायला लागलो. त्यांना समजलं होतं. त्या मेणबत्ती आणायला गेल्या, पण मेणबत्ती सापडली नाही म्हणत परत आल्या. बेडवर लेटायला माझ्यावरून दुसऱ्या बाजूला जायला लागल्या. तेव्हा माझा पाय त्यांच्या पायात अडकला आणि त्या पुन्हा माझ्यावर पडल्या. यावेळी त्यांचे जीवन माझ्या भावनेवर आले. माझी भावना तर आधीच दाटून आली होती. त्या तशाच पडल्या आणि त्याचे जीवन भावनेवर घासायला लागल्या. आमचं बोलणं थांबलं होतं. दोघेही प्रभावित झालो होतो. मग मी त्यांना पापी दिली आणि त्यांनी माझी साथ देऊ लागल्या. कुणी काही बोललं नाही, फक्त आम्ही आमचं काम करत होतो. काही वेळानंतर मी त्यांना मोकळे केले आणि मीही मोकळा झालो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तोंडाने सुंदर अनुभव घेऊ लागलो आणि त्या माझ्या भावनेशी खेळायला लागल्या. माझा हा पहिलाच अनुभव होता. मला खूपच मस्त वाटत होतं. मला आता सहन होत नव्हतं. त्या पण सुंदर वेळचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक होत्या. मग त्यांनी स्वतः भावना पकडून त्यांच्या जीवनात टाकली. मग मी पण सुंदर वेळचा अनुभव देऊ लागलो. मला वाटलं आता मी जीवनातच रंग सोडणार. मग मी तरी सुंदर वेळचा अनुभव देत राहिलो आणि काही वेळातच आम्ही दोघे एकदा जीवनातून रंग सोडला. आम्ही दोघेही खूप थकलो होतो. त्याने रुमालाने माझी भावना साफ केली. मग आम्ही बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झालो आणि तशीच झोपलो. सकाळी 5:30 वाजता जेव्हा माझी झोप मोडली, तेव्हा वनिता मामीच्या त्या गोड हसण्याने माझं मन पुन्हा धडधडायला लागलं. मामी म्हणाली, मन भरलं नाही का? त्याचा तो खड्डा प्रश्न आणि त्याच्या डोळ्यामधली ती चमक मला अजूनही आठवते. मी हसत म्हणालो, जन्नत तर आता मिळाली आहे, कसं भरेल? त्या हसल्या आणि माझ्याकडे पाहत म्हणाल्या, बरं मग बघू तुझी जन्नत किती टिकते. त्या सकाळी आम्ही पुन्हा एकदा सुंदर वेळचा अनुभव घेतला. त्या सुंदर वेळचा अनुभव इतका तीव्र होता की मी स्वतःलाच विसरलो होतो. वनिता मामींनीही त्या सणाचा पुरेपूर आनंद घेतला. पण जेव्हा मी दोघेही थकून बेडवर पडलो, सकाळी 7 वाजता मी माझ्या खोलीत परतलो. मनात विचारांचा गोंधळ होता. एकीकडे ही नवीन अनुभूती मला सुखावत होती, तर दुसरीकडे मनात प्रश्न उभे राहत होते. वनिता मामीसारख्या प्रौढ अनुभवी आणि मोठ्या स्वभावाच्या व्यक्तीशी
माझं हे नातं कुठे घेऊन जाणार होतं. पण मी ठरवलं की जास्त विचार करायचा नाही. जो काही क्षण मिळाला आहे तो जगायचा. दिवसभर मी अभ्यासाचा बहाणा करत खोलीत बसलो होतो, पण माझं लक्ष अभ्यासात लागतच नव्हतं. वनिता मामींचा चेहरा, त्यांचं हसणं, त्यांचा तो खड्याळ आवाज माझ्या डोळ्यासमोरून हटत नव्हता. दुपारी जेवायला मेसवर गेलो तेव्हा मला त्याचा मेसेज आला. जेवण झालं का? माझ्याकडे ये, मी काहीतरी खास बनवलंय. मी लगेच मेसमधून परतलो आणि त्यांच्या खोलीत गेलो. त्यांनी खरंच मस्त चिकन फ्राय आणि चपात्या बनवल्या होत्या. एकत्र जेवलो आणि जेवताना त्यांनी मला त्यांच्या आयुष्याबद्दल सांगायला सुरुवात केली. त्यांचं लग्न झालं तेव्हा त्या फक्त 18 वर्षाच्या होत्या. मामांचा स्वभाव खूपच शांत होता, पण त्यांच्या अपघातानंतर त्यांचं व्यावहारिक आयुष्य जवळपास थांबलं होतं. वनिता मामींच्या डोळ्यात त्यावेळी एक वेगळीच उदासीनता दिसली. मी त्यांचा हात हलकेच धरला आणि म्हणालो, मामी, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. इतक्या कठीण परिस्थितीतही तुम्ही हसत राहता. त्या हसल्या आणि म्हणाल्या, अरे, आयुष्य आहे तसं जगायचं, नाहीतर काय रडत बसायचं. पण त्यांच्या हसण्यामागे लपलेली ती थोडीशी हुरहुर मला जाणवली. त्या क्षणी मला वाटलं की कदाचित मी त्यांच्यासाठी फक्त एक क्षणभंगूर आकर्षक नाही, तर त्यांच्याही मनात माझ्याबद्दल काहीतरी भावना निर्माण झाल्या आहेत. संध्याकाळी आम्ही पुन्हा गप्पा मारत बसलो. त्या मला त्यांच्या कॉलेजच्या आठवणी सांगत होत्या. त्यावेळीच खूपच बिनधास्त होत्या आणि त्यांच्या गावात त्यांच्यावर अनेक मुलं फिदा होते. पण मी कधी कुणाला भाव दिला नाही, त्या म्हणाल्या आणि माझ्याकडे पाहत डोळा मारला. मी हसत म्हणालो, मग मला का भाव दिलात? त्या खळखळून हसल्या आणि म्हणाल्या, तुझ्यात काहीतरी खास आहे. तू खूप प्रामाणिक आहेस आणि तुझ्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक आहे. त्या रात्री आम्ही पुन्हा सुंदर वेळचा अनुभव घेतला. काही वेळाने आम्ही थकून शांत पडलो. त्या म्हणाल्या, तुला माहिती आहे, इतके वर्ष मी फक्त कुटुंबासाठी जगले, पण तुझ्यासोबत हा सुंदर वेळचा अनुभव मला माझ्यासाठी जगायला शिकवतोय. मी काहीच बोललो नाही, फक्त त्यांना जवळ घेतलं आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो. वनिता मामी अजून झोपल्या होत्या. त्यांचा तो शांत चेहरा पाहून खूपच बरं वाटलं. मी हळूच उठलो आणि चहा बनवायला स्वयंपाकघरात गेलो. चहा बनवताना मला आठवलं की मामींच्या फोनवरून आलेला तो अनोळखी कॉल. मी मनातल्या मनात चहा घेऊन मी त्यांना हसलो. ही बाई खरंच गड्या आहे. मी त्यांना उठवलं. त्या डोळे चोळत उठल्या आणि म्हणाल्या, अरे, तू चहा बनवला. तुझी बायको खूपच लकी आहे. मी हसत म्हणालो, बायको तर अजून ठरली नाही, पण तुम्ही मला असं लाड करत राहिलात तर मला माझी बायकोची गरज पडणार नाही. त्या हसल्या आणि माझ्या डोक्यावर टपली मारली. त्या दिवशी आम्ही बाहेर फिरायला जायचं ठरवलं. तिथे एक गार्डन जवळच होतं. आम्ही तिथे गेलो आणि तिथल्या शांत वातावरणात आम्ही खूप गप्पा मारल्या. वनिता मामींनी मला त्यांच्या स्वप्नाबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, मी कॉलेजमध्ये असताना मला शिक्षिका व्हायचं होतं, पण लग्नानंतर सगळं बदललं. मी त्यांना म्हणालो, मामी, अजून वेळ गेला नाही. तुम्ही अजूनही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. त्या माझ्याकडे पाहत असल्या आणि म्हणाल्या, तुझ्यासारखा आधार असेल तर नक्कीच करेन. गार्डनमधून परत आल्यावर माझं मन खूप हलकं वाटत होतं. वनिता मामीच्या सोबत घालवलेल्या त्या क्षणांनी मला एक वेगळं जग दाखवलं होतं. पण कुठेतरी मनात एक छोटीशी खडकणारी गोष्ट होती. ती म्हणजे तो अनोळखी कॉल. मामींनी मजेसाठी केला असं सांगितलं खरं, पण मला का कोण जाणे, त्या कॉलमागे काहीतरी गडबड आहे असं वाटत होतं. मी स्वतःला सांगितलं, अरे, जास्त विचार करू नको.
मामींच्या बोलण्यावर विश्वास ठेव. पण तरीही मनातली ती खदबद थांबत नव्हती. संध्याकाळी आम्ही परत खोलीवर आलो. वनिता मामी त्यांच्या स्वयंपाकघरात जेवण बनवायला लागल्या आणि मी माझ्या खोलीत अभ्यासाचा बहाणा करत बसलो. पण माझं लक्ष लागतच नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर फक्त मामींचा चेहरा, त्यांचं हसणं आणि त्या रात्रीच्या आठवणी येत होत्या. तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर पुन्हा तो अनोळखी नंबर समोर आला. मी एक क्षण थबकलो. मामींनी तर सांगितलं होतं की त्यांनी मजेसाठी कॉल केला होता. मग आता हा कॉल कोणाचा? मी फोन उचलला, पण समोरून पुन्हा काहीच आवाज आला नाही. फक्त एक विचित्र शांतता आणि मध्येच कसला तरी फुसफुसण्याचा आवाज. मी म्हणालो, हॅलो, कोण आहे? पण कॉल कट झाला. माझ्या मनात संकोच काहूर उठलं. मी लगेच मामींच्या खोलीत गेलो. त्या चपात्या लाटत होत्या. मी म्हणालो, मामी, हा नंबर पुन्हा कॉल आला आणि फोन तिच्यासमोर धरला. त्यांनी एक कटाक्ष फोनकडे टाकला आणि हसत म्हणाल्या, अरे, कुणीतरी चुकीचा नंबर लावला असेल. तू का इतका टेन्शन घेतोस? पण त्याच्या हसण्यात मला काहीतरी वेगळं जाणवलं. त्यांचे डोळे एका क्षणासाठी खाली गेले, जणू काहीतरी लपत होत्या. मी काही बोललो नाही, पण मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. त्या रात्री आम्ही एकत्र जेवलो. जेवताना मामी जरा जास्तच बोलत होत्या. जणू मला त्या कॉलची गोष्ट विसरायला लावायला प्रयत्न करत होत्या. अरे, तुला माहिती आहे का, मी कॉलेजमध्ये असताना माझ्या एका मैत्रिणीला असेच अनोळखी कॉल यायचे. शेवटी कळलं की तिचा एक चाहता होता, जो तिला इम्प्रेस करायचा प्रयत्न करायचा. त्या हसत म्हणाल्या. मी हसलो, पण मनात म्हणालो, मामी, तुम्ही काहीतरी लपवताय. जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत परतलो. रात्रीचे साधारण 12 वाजेच्या सुमारास मला पुन्हा एक कॉल आला. यावेळी मी उचलला आणि थेट म्हणालो, कोण आहे, बोल ना. समोरून पुन्हा ती शांतता. पण यावेळी मला कसला तरी मंद आवाज ऐकू आला, जणू कोणीतरी हळू श्वास घेत होतं. माझ्या मनावर काटा आला. मी फोन कट केला आणि लगेच मामींच्या खोलीकडे गेलो. पण त्यांचं दार बंद होतं आणि आतून काहीच आवाज येत नव्हता. मी हळूच दार ठोठावलं, पण काही प्रतिसाद नाही. मला काहीतरी गडबड आहे असं वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मामींना भेटलो. त्या नेहमीसारख्या हसत होत्या, पण मला त्यांच्या हसण्यात काहीतरी बनावटपणा जाणवला. मामी, काल रात्री तुम्ही झोपल्या होत्या का? मी विचारलो. त्या म्हणाल्या, हो, रात्री लवकर झोपले. का, काय झालं? मी त्या कॉलची गोष्ट सांगितली, पण त्यांनी पुन्हा टाळाटाळ केली. अरे, तू खूपच जास्त विचार करतोस. कदाचित कोणीतरी फ्रँक करत असेल, असे त्या म्हणाल्या. पण मला रात्री खात्री होती की काहीतरी गडबड आहे. त्या दिवशी दुपारी मी मेसवर जेवायला गेलो. तेव्हा मला माझ्या एका मित्राने सांगितलं की त्याने काल रात्री माझ्या खोलीजवळ एक विचित्र माणूस पाहिला. तो कुणीतरी मध्यमवयीन माणूस होता. काळ्या रंगाचा जॅकेट घातलेलं. तो तुझ्या खोलीकडे पाहत होता आणि मग अंधारात गायब झाला. तो म्हणाला. माझं मन पुन्हा अस्वस्थ झालं. हा कोण असावा आणि तो माझ्या खोलीकडे का पाहत होता? संध्याकाळी मी मामींना याबद्दल विचारलं. मामी, तुम्ही काल रात्री कोणाला पाहिलंत का? माझ्या मित्राने सांगितलं की कुणीतरी माझ्या खोलीजवळ फिरत होतं. मामींच्या चेहऱ्यावर एक क्षणासाठी तणाव दिसला, पण त्यांनी लगेच स्वतःला सावरलं. अरे, इथे रात्री बरेच लोक फिरत असतात. तू का टेन्शन घेतोस? आता खोटं वाटत होतं याचा तपास करणार. मला पण त्यांचं बोलणं पटत नव्हतं. त्या रात्री मी ठरवलं की मी स्वतः बघणार काय चाललंय. मी माझ्या खोलीत लाईट बंद केली आणि खिडकीतून बाहेर पाहायला लागलो. रात्रीचे साधारण 1 वाजले असतील. तेव्हा मला माझ्या खोलीजवळ एक सावली दिसली.
ती सावली हळूहळू माझ्या दाराकडे सरकत होती. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. मी हळूच दार उघडलं आणि बाहेर पाहिलं, पण कोणीच नव्हतं. फक्त एक विचित्र गंध हवेत तरंगत होता, जणू कुणीतरी सिगारेट ओढली होती. मी मामींच्या खोलीकडे पाहिलं. तिथेही सगळं शांत होतं, पण मला खात्री होती की काहीतरी गडबड आहे. दुसऱ्या दिवशी मी माझ्या एका मित्राला, जो नाशिकमधल्या एका छोट्या डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये काम करायचा, याबद्दल सांगितलं. त्याने मला सांगितलं, त्या नंबरचं लोकेशन ट्रेस करायचा प्रयत्न करतो आणि तू सावध राहा. जर कुणी तुझ्या खोलीजवळ फिरत असेल तर कदाचित तुझा पाठलाग होतोय. माझ्या मनात भीती दाटली, पण मी ठरवलं की मी त्याचा शेवटपर्यंत जाऊन पाहणार. त्या रात्री मला पुन्हा त्या अनोळखी नंबरवरून कॉल आला. यावेळी मी उचलला नाही आणि थेट म्हणालो, कोण आहे रे? बोल, नाहीतर पोलिसांना सांगतो. समोरून एक खडसातच आवाज आला, जास्त हुशारी करू नको. तुझ्या भल्यासाठी सांगतो, वनितापासून लांब राहा. कॉल कट झाला. माझ्या हातातला फोन थरथरत होता. हा कोण होता आणि त्याला वनिता मामीबद्दल कसं माहिती होतं? मी लगेच मामींच्या खोलीकडे धावलो. दार ठोठावलं, पण आतून काहीच प्रतिसाद नाही. मी हळूच दार ढकललं तर ते उघडं होतं. आता सगळं अंधार होतं. मी हळूच आत गेलो आणि माझ्या फोनचा टॉर्च लावला. खोलीत एक विचित्र गंध होता, तो सिगारेटचा गंध. तेवढ्यात मला बेडवर एक कागद दिसला. त्यावर लाल शाईने लिहिलं होतं, तिला सोड, नाहीतर तुझा शेवट होईल. माझ्या मनाचे ठोके इतके जोरात वाजत होते की मला वाटलं कदाचित माझ्या छातीतून ते बाहेर पडतील. शब्द माझ्या डोक्यात हातोडा मारत होते. तिला सोड, नाहीतर तुझा शेवट होईल. हे घुमत होतं, जणू कुणीतरी माझ्या मनातच फुसफुसत होतं. मी आजूबाजूला पाहिलं. खोली सगळं शांत होतं, पण ती शांतता मला भयानक वाटत होती. सिगारेटचा तो तीव्र गंध अजूनही हवेत तरंगत होता आणि मला जाणवत होतं की कुणीतरी इथे होतं आणि कदाचित अजूनही आहे. मी हळूच माझ्या फोनचा टॉर्च फिरवला. बेडवर वनिता मामींच्या रंगीबेरंगी साड्या पसरल्या होत्या. त्यांचा तो परिचित परफ्यूमचा सुगंध मला जाणवत होता, पण त्यांचा कुठेच पत्ता नव्हता. मामी, मी हळूच हाक मारली, पण मला फक्त माझ्याच आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू आला. माझ्या मनात विचारांचा भुंगा घुमू लागला. वनिता मामी कुठे गेल्या असतील? आणि हा कागद, ही धमकी, हे सगळं काय आहे? मी त्या कागदकडे पुन्हा पाहिलं. लाल शाईने लिहिलेली अक्षर जणू मला टोमणे मारत होती. तिला सोड म्हणजे काय? मी आणि वनिता मामी याच्यातलं नातं, ते तर फक्त आमच्यातच मध्ये होतं. मग याला कोणाला कसं कळलं? आणि का कुणीतरी मला धमकी देते की माझा फोन काढला आणि ती अनोखी पुन्हा डायल केला, पण यावेळी फोन बंद होता. नंबर स्विच ऑफ असा मेसेज आला. माझी अस्वस्थता वाढतच चालली होती. तेवढ्यात मला खोलीच्या कोपऱ्यात काहीतरी चमकताना दिसलं. मी तिकडे गेलो आणि टॉर्चचा प्रकाश तिथे टाकला. तिथे एक छोटंसं लॉकेट पडलं होतं, चांदीचं, आणि त्यावर एक छोटासा फोटो होता. मी ते उचललं आणि जवळून पाहिलं, तर त्या फोटोत वनिता मामी आणि एक अनोखी माणूस होता. तो माणूस मध्यमवयीन दिसत होता. त्याने काळं जॅकेट घातलं होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होतं. मित्राने सांगितलेला तो माणूस हाच का? माझ्या मनाचे टोके पुन्हा वाढले. हा कोण आहे आणि वनिता मामीशी त्याचं नातं काय आहे? मी ते लॉकेट खिशात टाकलं आणि खोलीतून बाहेर पडलो. माझ्या खोलीत परत येऊन मी दार लावून घेतलं आणि बेडवर बसलो. माझ्या डोक्यात विचारांचं वादळ चाललं होतं. वनिता मामी मला सांगत होत्या की त्या मजेसाठी त्या अनोखी नंबरवरून कॉल करत होत्या.
पण आता मला खात्री झाली की त्या काहीतरी लपत होत्या. आणि ती धमकी ती खरी होती का, की कुणीतरी माझ्याशी खेळ खेळत होतं. सकाळी मी लवकर उठलो. मनात रात्रीच्या घटनांचा गोंधळ अजूनही कायम होता. मी वनिता मामींच्या खोलीत गेलो, पण दार अजूनही बंद होतं. मी दार ठोठावलं, पण आतून काहीच प्रतिसाद नव्हता. मला आता खरंच काळजी वाटायला लागली होती. वनिता मामी कुठे गेल्या असतील? मी माझ्या मित्राला, जो डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये काम करायचा, त्याला फोन लावला. अरे अजय, मला तुझी मदत हवी आहे. मी त्याला सगळं सांगितलं. अनोळखी कॉलपासून ते त्या धमकीच्या कागदपत्रापर्यंत. त्याने शांतपणे सगळे ऐकून घेतलं आणि म्हणाला, तू सावध राहा. मी त्या नंबरचं लोकेशन ट्रेस करतो आणि त्या माणसाबद्दलही माहिती काढतो. तू मला त्या लॉकेटचा फोटो पाठव. मी लगेच लॉकेटचा फोटो काढून त्याला पाठवला. अजय म्हणाला, हा माणूस काहीतरी संशयास्पद दिसतोय. मी माझ्या काही ओळखीतून माहिती काढतो. पण तू वनिता मामीशी बोल आणि पहा की त्या काही सांगतात का. मी होकार दिला, पण माझ्या मनात भीती होती. वनिता मामींना मी याबद्दल विचारलं तर त्या काय म्हणतील, आणि जर त्यांनी पुन्हा काहीतरी लपवलं तर. दुपारी मी पुन्हा वनिता मामींच्या खोलीकडे गेलो. यावेळी दार उघडं होतं आणि त्या स्वयंपाकघरात होत्या. त्यांनी मला पाहताच हसत हसत म्हणाल्या, अरे कुठे गेला होतास? सकाळपासून दिसलाच नाहीस. त्याचं असणं तसंच घट्या होतं, पण मला त्यात काहीतरी बनावटपणा जाणवत होता. मामी, काल रात्री तुम्ही कुठे होता? मी थेट प्रश्न विचारला. त्यांच्या चेहऱ्यावर एक क्षणासाठी तणाव दिसला, पण त्यांनी लगेच स्वतःला सावरलं. अरे, मी झोपले होते. का, काय झालं? त्यांनी विचारलं, पण त्यांचे डोळे माझ्यापासून चुकवत होते. मी माझ्या खिशातून तो कागद काढला आणि त्यांना दाखवला. हे काय आहे मामी? त्यांनी तो कागद पाहिला आणि त्यांचा चेहरा एकदम पांढरा पडला. हे कुठे सापडलं? त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं. मला समजलं की त्यांना याबद्दल काहीतरी माहिती आहे. मामी, तुम्ही मला खरं सांगा, हे सगळं काय चाललंय? तो अनोळखी कॉल, हा कागद आणि तो लॉकेट. मी लॉकेट त्याच्यासमोर ठेवलं. त्याने लॉकेटकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. तू हे कुठे पाहिलंस? त्या हळूच म्हणाल्या. मामी, मला सगळं सांगा. कोण आहे हा माणूस आणि तो मला धमकी का देतोय? मी आता जवळजवळ ओरडलोच. वनिता मामींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि बेडवर बसल्या. ठीक आहे, मी तुला सगळं सांगते, पण तू शांतपणे ऐक, त्या म्हणाल्या. वनिता मामींनी सांगायला सुरुवात केली. हा माणूस, याचं नाव आहे रमेश. तो माझा कॉलेजमधला मित्र होता. आम्ही खूप चांगले मित्र होतो, पण त्याचं माझ्यावर प्रेम होतं. मी त्याला कधीच तसा भाव दिला नाही, कारण मला माझ्या कुटुंबाची काळजी होती. माझं लग्न ठरलं आणि मी रमेशशी सगळं संबंध तोडले, पण लग्नानंतरही त्याने मला कधीच विसरलं नाही. तो मला भेटायचा प्रयत्न करायचा, कधी फोनवर, कधी पत्र पाठवून. मला त्याच्यापासून सुटका हवी होती, म्हणून मी त्याला स्पष्ट सांगितलं की मला त्याच्याशी काहीही संबंध ठेवायचे नाही, पण तो ऐकायला तयार नव्हता. शेवटी जेव्हा माझ्या मामांचा अपघात झाला आणि ते गावी गेले, तेव्हा रमेश पुन्हा माझ्या आयुष्यात आला. त्याने मला धमक्या द्यायला सुरुवात केली. तो म्हणायचा की जर मी त्याच्याशी बोलले नाही तर तो माझ्या कुटुंबाला इजा करेल. मी ऐकत होतो आणि माझ्या मनात संताप आणि भीती यांचं मिश्रण तयार होत होतं. मी विचारलं, मग तो अनोळखी कॉल, तो रमेशचाच होता का? वनिता मामींनी होकार दिला. हो, कदाचित. मी तुला सांगितलं की मी मजेसाठी कॉल केला, कारण मला तुला या सगळ्यात ओढायचं नव्हतं. पण आता दिसते की तो तुझ्यापर्यंत पोचलाय.
त्या बोलत्या बोलत्या रडायला लागल्या. मी म्हणालो, पण मामी, तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? मी काहीतरी करू शकलो असतो. त्या हसल्या, पण त्याचं हसणं दुःखानं भरलं होतं. तू काय करणार? तो खूप धोकादायक आहे. त्याच्याकडे पैसे आहेत, ओळख आहे. तो कोणालाही इजा करू शकतो. मला आता सगळं समजलं होतं. रमेश हा माणूस वनिता मामींच्या मागे लागला होता आणि कदाचित त्याला माझ्याबद्दल कळलं होतं. पण त्याला माझ्याबद्दल कसं कळलं? आणि तो मला धमकी का देत होता? त्या रात्री मी अजयला पुन्हा फोन केला. अजय, त्या नंबरचं काही कळलं का? त्याने सांगितलं की तो नंबर नाशिकच्या एका छोट्या हॉटेलमधून रजिस्टर झाला होता. पण त्या हॉटेलात कोण राहतंय याची माहिती मिळवायला थोडा वेळ लागेल. तो म्हणाला, तू सावध राहा आणि वनिता मामींना एकटं सोडू नकोस. मी ठरवलं की मी वनिता मामींना एकटं सोडणार नाही आणि मला त्याचं रक्षण करायचं होतं. त्यांना खूप धोका होता. त्या रात्री मी त्यांच्या खोलीतच राहिलो. आम्ही बेडवर बसलो आणि मी त्यांना जवळ घेतलं. मामी, काळजी करू नका, मी आहे ना तुमच्यासोबत, मी म्हणालो. त्या माझ्याकडे पाहत हसल्या आणि म्हणाल्या, तुझ्यासारखा मित्र मिळाला याचं मला खूप बरं वाटतं. पण त्या रात्री मला झोप लागली नाही. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता, रमेश. तो कोण होता आणि तो काय करणार होता? पहाटे साधारण 4 वाजता मला खिडकीतून काहीतरी हालचाल दिसली. मी हळूच उठलो आणि खिडकीजवळ गेलो. बाहेर अंधारात एक सावली दिसली. काळं जॉकेट घातलेला तोच माणूस. त्याच्या हातात काहीतरी चमकत होतं. कदाचित लांब व धारदार काहीतरी होतं. माझ्या हृदयाचे ठोके पुन्हा वाढले. मी वनिता मामींना हळूच उठवलं आणि म्हणालो, मामी, बाहेर कोणीतरी आहे, तुम्ही इथेच थांबा. त्या घाबरल्या, पण मी त्यांना शांत केलं. मी हळूच दार उघडलं आणि बाहेर पाहिलं. ती सावली आता माझ्या खोलीकडे सरकत होती. मी माझ्या खिशातला फोन काढला आणि अजयला मेसेज केला, तातडीने ये, माझ्या खोलीजवळ कुणीतरी आहे. तेवढ्यात त्या सावलीने माझ्या खोलीचं दार थोठावलं. माझ्या हातातून घाम निघत होता, पण मी हिंमत करून दार उघडलं. समोर तोच माणूस उभा होता, रमेश. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर स्मित होतं आणि त्याच्या हातात खरंच एक धारदार वस्तू होती. तो मला म्हणाला, तू कोण रे मुला? वनिताशी खूप जवळीक करतोय ह? तो खर्जातला आवाज म्हणाला. माझ्या पोटात गोळा आला, पण मी स्वतःला सावरलं आणि म्हणालो, तुला काय हवंय? तू वनिता मामींना का त्रास देतोस? तो बसला आणि म्हणाला, वनिता माझी आहे. ती मला सोडून गेली, पण मी तिला कधीच विसरलो नाही. आणि तू माझ्यामध्ये येतोस. तुझा शेवट करावा लागेल. आणि त्याने धारदार वस्तू पुढे केली आणि मी मागे सरकलो. तेवढ्यात मागून वनिता मामी ओरडल्या, रमेश थांब, तुला जे हवंय ते घे, पण याला सोड. त्या रडत होत्या आणि त्यांचा आवाज थरथरत होता. रमेशने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तू माझ्यासोबत ये वनिता, नाहीतर हा मुलगा इथेच मरेल. मी वनिता मामींना म्हणालो, मामी, याच्याकडे जाऊ नका, मी आहे ना. मनात भीती होती. रमेश खूप धोकादायक होता. त्याच्याशी कसं सामना करायचं हे समजत नव्हतं. आणि मला मागून काहीतरी आवाज ऐकू आला. तेवढ्यात अजय त्याच्या 2 मित्रासह खोलीत आला. रमेश, ते हत्यार खाली ठेव, अजय ओरडला. त्याच्याकडे एक छोटी पिस्तूल होती. रमेशने एक क्षण थपकून पाहिलं आणि मग त्याने हातातलं खाली टाकलं. रमेश ओरडला, तू मला काहीच करू शकत नाहीस. पण त्याचा आवाज आता कमकुवत झाला होता. अजयने त्याला पकडलं आणि त्याच्या हाताला हातकडी लावली. अजय म्हणाला, तुझा गेम आता संपला. रमेश, तुझ्या विरुद्ध आमच्याकडे पुरावे आहेत. पोलिसांनी रमेशला ताब्यात घेतलं. वनिता मामींनी सगळं सत्य पोलिसांना सांगितलं.
रमेशने त्यांना गेल्या अनेक वर्षापासून त्रास दिला होता. त्याने त्याच्या कुटुंबाला धमक्या दिल्या होत्या आणि माझ्यामुळे तो आणखी चिडला होता. अजयच्या मदतीने पोलिसांनी रमेशच्या हॉटेलच्या खोलीतून आणखी काही धमकीची पत्र आणि त्यांच्या गुन्हेगारी कारवाईचे पुरावे सापडले. वनिता मामी मला म्हणाल्या, तुझ्यामुळे मला या सगळ्यातून सुटका मिळाली. तू खूप धैर्य दाखवलंस. मी हसलो आणि म्हणालो, मामी तुम्ही माझ्यासाठी खास आहात. तुम्हाला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. त्या रात्री आम्ही पुन्हा एकत्र जेवलो. वनिता मामींच्या चेहऱ्यावर आता एक वेगळी शांतता होती. त्या म्हणाल्या, आता मी माझं स्वप्न पूर्ण करणार, शिक्षिका होणार. मी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि म्हणालो, मामी तुम्ही काहीही करू शकता. मी आहे ना तुमच्यासोबत. काही दिवसानंतर मामाचं कुटुंब गावाहून परतलं. वनिता मामींनी त्यांना सगळं सत्य सांगितलं आणि मामांनी त्यांना समजून घेतलं. माझं DHचं शिक्षण पूर्ण होतं आणि मी माझ्या गावी परतलो. पण वनिता मामीशी माझं नातं कायम राहिलं. आम्ही फोनवर बोलायचो आणि त्या मला त्यांच्या शिक्षकीच्या कोर्सबद्दल सांगायच्या. रमेशला पोलिसांनी तुरुंगात टाकलं आणि त्याच्याविरुद्ध खटला सुरू झाला. मला आणि वनिता मामींना एक नवीन आयुष्य मिळालं होतं. त्या सुंदर वेळच्या आठवणी माझ्या मनात कायम राहिल्या. पण त्याचबरोबर मला एक गोष्ट कळली, प्रेम आणि विश्वास यांच्यापुढे कोणतीही धमकी टिकू शकत नाही. मी माझ्या गावात एका शाळेत शिक्षक म्हणून काम करतो आणि वनिता मामी त्या आता एक यशस्वी शिक्षिका आहेत आणि त्यांचं हसणं अजूनही तितकंच खड्याळ आहे. कधीकधी मी त्यांना फोन करतो आणि आम्ही त्या रात्रीच्या आठवणींवर हसतो. जन्नत तर आता मिळाली आहे, कसं भरेल. माझं ते वाक्य ते अजूनही मला चिडवण्यासाठी वापरतात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.